वसे जागता धन्य माता पिता तयाची. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंत समजलंय, पण का हो महाराज, हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराज म्हणतात, साहजिकच मला ह्या मुलांचा आनंद वाटतो, हेवा वाटतो, पण यात काही नवल नाही बरं का. या मुलांचा आनंद माझ्यासारख्या पामराला वाटावा यात नवल नाही, कारण या मुलांचा आनंद साक्षात भगवंताला सुद्धा वाटतो. अभंगाचं द्वितीय चरण. कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक. तयाचा हरीशा वाटे देवा, तयाचा हरीशा वाटे देवा, कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक. बघा, महाराज म्हणताय अशा मुलांचा आनंद मलाच नाही तर देवाला सुद्धा वाटतोय. तयाचा हरीक वाटे देवा, म्हणजे अशा मुलांचा आनंद भगवंताला सुद्धा वाटतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रथम चरणामध्ये प्रथमचं स्थान कुणाला आले हो? धन्य माता. द्वितीय चरणामध्ये प्रथमचं स्थान कुणाला आलेलं आहे? कुळी कन्या. धन्य माता, कुळी कन्या. कन्या ही आणि माता ही एक स्त्री आहे, एक महिला आहे. म्हणून जीवनामध्ये मुलीला तुम्ही कधीच कमी लेखू नका. मुलीबद्दल मी एकच सांगेन, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान आणि मुलगीच ठेवते आईबापाच्या कष्टाची जाण. म्हणून तर मुलीच्याच पोटी जन्माला येतात श्रीकृष्ण भगवान. कधीच जीवनामध्ये तुम्ही मुलीला कमी लेखू नका बाबांनो. त्या मुलीला जन्माला येऊ द्या. आणि प्रत्येक स्त्रीला पण माझं एक सांगणं आहे, मुलीला जरी जन्माला येऊ द्या असं मी म्हणत असेल तरी सुद्धा आपण सुद्धा आपल्या काही जबाबदाऱ्या सांभाळणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये आचरण शुद्धी फार महत्वाची. मी आचरण शुद्धीला फार महत्व देते बरं का जीवनामध्ये. आणि बाईच्या जीवनामध्ये तर आचरण शुद्धी फार महत्वाची आहे, कारण बाईचं शरीर म्हणजे काचेचं भांड आहे आणि एकदा की त्याला तडा गेला की बाईचं आयुष्य संपतं. म्हणून आचरण शुद्धी फार महत्वाची आहे. मग ती घरकाम करणारी हाऊसवाईफ असू द्या, सर्व्हिस करणारी नोकरदार वर्ग असू द्या, किंवा ती एखादी कीर्तनकारही असू द्या, अगोदर आचरण सांभाळणं फार गरजेचं आहे. आचरण शुद्धी बाईच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने आचरण सांभाळलं पाहिजे. हे मुलीसाठी महत्वाचं आहे. कुळी कन्या. आणि नंतरचं स्थान महाराजांनी पुत्राला दिलेलं आहे. पुत्र, पुत्र कुणाला म्हटलं जातं हो? भागवतामध्ये पुत्राचे 4 प्रकार सांगितलेले आहे. पहिला पुत्र आहे उत्तम पुत्र, त्याला म्हणायचं आई बापाच्या मनामध्ये काय चालू आहे ते ओळखून सगळी कामं करून दाखवतो, त्याला म्हणायचं उत्तम पुत्र. दुसरा आहे मध्यम पुत्र, आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते त्याला ओळखता येत नाही पण आई बापाने सांगितलेली कामं पूर्ण आनंदाने करतो, त्याला म्हणायचं मध्यम पुत्र. तिसरा आहे अधम पुत्र, आई बापाने सांगितलेली कामं करतो पण अगदी नाईलाजाने, ना खुशीने, कंटाळा येऊन, त्याला म्हणायचं अधम पुत्र. आणि चौथा काहीच कामात नसलेला पुत्र, आई बापाने याच्या पुढे डोकं जरी आपटवलं तरी सुद्धा काही एक मात्र ऐकायचं नाही, त्याला म्हणायचं काहीच कामात नसलेला पुत्र. अशा पुत्रांना तुकोबराय म्हणतात पुत्र म्हणायचंच नाही. पुत्र असावा तर तो कसा? पुत्र असावा तो असा की जो त्रैलोक्यामध्ये फिरत असताना स्वतःचीही कीर्ती वाढवेल आणि स्वतः समवेत माय पित्याचीही जो कीर्ती वाढेल तो खरा पुत्र. आणि अशी पुत्र होऊन गेले ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई. महाराजांनी म्हटलंय की नाही, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. अशी पुत्र झाली पाहिजे माई बाप्पो. आणि म्हणून तशी पुत्र होण्याकरिता तुमचे संस्कार फार महत्वाचे. आज कुठेतरी संस्कार कमी पडत चालले म्हणून बोलावं वाटतंय बाबांनो, लक्षपूर्वक ऐका. संस्काराचं नुसतं नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं, ते म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. अहो आजही नुसतं नाव काढलं तरी अंगावर शहारे उभे राहतात. काय व्यक्तिमत्व होतं माझ्या राजाचं, काय कर्तृत्व करून दाखवलं माझ्या राजाने, अहो काय शिवबा घडवला महासाहेब जिजाऊने. अहो आजही हर हर महादेव आवाज सुटलाय, मुघलांच्या कपड्यावर घाम फुटलाय, मावळ्यांच्या
शिवबा शिवबा, अजून जर तुम्ही फक्त 10 वर्ष जगला असतात ना, तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. पण काय करणार राजे, काय करणार राजे? तुम्ही निघून गेले आणि खाली काय झालं? आज आमच्या घरापुढचा सडा गेला, घरामध्ये राहाडा झाला. घरापुढची तुळशी गेली, घरातील माणसं आळशी झाली. घरापुढची रांगोळी गेली, घरातील माणसं रंगोळी झाली. अहो काय होता माझ्या महाराष्ट्राचा इतिहास? 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थ्या 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 नाचत होती. मंदिराची मंदिरं लुटली जात होती. पोटच्या पोरालाच तर सोडा, पण गवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती. अशाच धगधगत्या रणरणत्या वातावरणामध्ये महासाहेब जिजाऊच्या पोटी शिवरत्न जन्माला आलं. आणि महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, लेकिन माँ जिजाऊ तो ऐसी माँ थी यारो, जिसके पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था, शिवाजी पैदा. ओ कसा होता माझा शिवाजी, काय कर्तृत्व करून दाखवलं माझ्या शिवाजीने. आणि आजही आपल्याला शिवाजी घडवायचे आणि ते घडवण्याचं काम तुमचं आहे. प्रत्येक मायपित्याने लेकरांवरती संस्कार घातले पाहिजे, नाहीतर आजकाल काही खरं राहिलेलं नाहीये. आजकाल नाहीतर पोराचं वय झालंय 8 आणि पोरगा वरातीमध्ये नाचतंय ताट. त्याला शिकवा हरिपाठ, नाहीतर म्हातारपणे लागेल तुमचीच वाट. लक्षात राहू द्या. माझं एक वाक्य नेहमी असतं, मुलांना व्हील एज्युकेटेड करण्यापेक्षा मुलांना व्हील कल्चरल बनवा. कारण मुलांना सुशिक्षित बनवणं सोपं आहे. एखाद्या शाळेमध्ये, सुंदर अशा मोठ्या शाळेमध्ये 2 लाख रुपये फी भरवा, तुमचा मुलगा सुशिक्षित होईल. पण तोच पुढे जाऊन जर व्यसनाच्या अधीन जर गेला, तर तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केला तरी तो सुधरेलच, याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून मुलांना सुशिक्षिततेसोबत परमार्थाची, सुसंस्कारितपणाची जोड असणं फार गरजेचं आहे. मी नेहमी सांगते, तिकडून एखादं आघाऊ पोरगा इकडे पाठवा, 4 वर्षामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार तयार होतो. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं कार्य आहे, वारकरी संप्रदायाचं कार्य आहे. आणि ती गरज आहे आज लेकरांना घडवायचंय. कारण आजकालची ही लहान लहान बालकं उद्याची नेते होणार आहे आणि त्या नेत्यांच्या हातामध्ये आपल्याला आपला भारत देश सोपवायचा आहे. म्हणून त्या लेकरांना घडवणं ही काळाची गरज आहे. म्हणून लेकरांवरती चांगले संस्कार घाला. संस्कार असेल तर भगवंताला आनंद वाटेल. म्हणून महाराज म्हणतात की तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंत समजलं. पण का हो महाराज, भगवंताला सुद्धा आनंद वाटावा इतपत ही मुलं करतात तरी काय? ही मुलं काय करतात म्हणे, तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. महाराज सांगताय, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काय म्हटले? गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं श्रवण करतात. आता तुम्ही म्हणाल, ताई आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय 2च ग्रंथ आहे का, गीता आणि भागवत? अमूप ग्रंथ संपदा आहे. पण ताई तुम्ही महाराजांनी 2च ग्रंथ का सांगितले? 2 ग्रंथ महत्वाचे याकरिता आहे कारण गीता जगायचं कसं ते शिकवते आणि भागवत मरायचं कसं ते शिकवते. जीवन जगण्याकरता गीतेचा उपयोग आहे आणि मरण्याकरता भागवताचा उपयोग आहे. तुम्ही म्हणाल, ताई गीता तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, त्याचा उपयोग आम्हाला काय आहे? भगवान श्रीकृष्णाने अर्जुना करता, एकट्या करता गीता सांगितली नाहीये. अर्जुनाला जर एकट्यालाच जर महत्व सांगायचं असतं, अर्जुनाला गीता या करता सांगितली जेणेकरून अर्जुनाचा मोह नष्ट व्हावा, या करता गीता सांगितली. पण अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरता भगवान श्रीकृष्ण एक श्लोकही सांगू शकत होते. एका श्लोकामध्ये काम झालं असतं, पण नाही, महाराजांनी संपूर्ण गीता सांगितली जेणेकरून या गीतेचा उपयोग संपूर्ण जीवसृष्टीला होईल. कारण प्रत्येकाला जगावं लागणार आहे, याकरता गीता फार महत्वाची आहे.